रागादिरोगान् सततान शक्तान् अशेष काय प्रसृतान शेषान् औत्सुक्यमोहारतिताय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आपण भागवताचा 22वा अध्यायापर्यंत आलेलो आहोत. तर 22वा अध्याय गंडूशादी विधी हा बघत असताना त्यातले आपले काही श्लोक झालेले आहेत. आणि जसं मी सगळ्यांना नेहमी सांगते की श्लोक पाठांतर चालू करा. यावेळच्या आपल्याला अध्यायाच्या पाठांतरामध्ये 14वा अध्याय द्विविधोपक्रमणीय आणि दुसरं म्हणजे वात आणि पित्त प्रकृती अष्टांग हृदयाची या गोष्टी आहेत. सो लवकरात लवकर सगळ्यांनी पाठांतर चालू करा आणि स्पर्धेला बहुसंख्य लोकांनी या. सो आता आपण गंडूशादी विधी पुढचे श्लोक बघूया. त्याच्यामध्ये आपले 22-23 श्लोक झालेले होते. हा, त्याच्यामध्ये वदनम च अपरिम्लानम श्लक्ष्णम तामरसोपमम इथपर्यंत आपलं झालेलं होतं 22व्या श्लोकापर्यंत. सो आता ह्याच्या पुढे सेक अभ्यंग आणि पिचू बस्ती या गोष्टी सांगतात. सो याच्यामध्ये सेक अभ्यंग पिचू आणि बस्ती हे सांगत असताना आणखीन स्नेहनाच्या दृष्टीने काय त्याचं महत्व आहे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. सो त्याच्यामध्ये अभ्यंग सेक पिचवहा बस्ती चेती चतुर्विधम मूर्ध तैलम बहुगुणम तद विद्यात उत्तरोत्तरम. बहुगुणम विद्यात उत्तरोत्तरम म्हणजे काय, तर उत्तरोत्तर हे बहुगुण आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आता उत्तरोत्तर बहुगुण आहे म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की अभ्यंगपेक्षा सेकापेक्षा पिचू, पिचूपेक्षा बस्ती, चतुर्विध बसते, मूर्ध तैल हे एकापेक्षा एक म्हणजे सगळ्यात जास्त उत्तरोत्तर बहुगुण असं कोण आहे, तर अभ्यंग उत्तम आहे नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा सेक करू तर त्याचा परिणाम जास्त चांगला येणार आहे. त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा चतुर्विध बस्तीचा किंवा आधी पिचूचा आणि मग त्याच्यानंतर बस्तीचा असा परिणाम आहे. आणि मूर्ध तैल जे आहे ना ते त्याही पेक्षा उत्तम किंवा त्याही पेक्षा बहुगुणी असं म्हटलेलं आहे. मूर्ध तैल म्हणजे काय, तर माथ्यावरती तेल घालणं याला आपण मूर्ध तैल असं म्हणतो. आता मूर्ध तैल जे दवाखान्यात येतात लोक, तर त्यांनी बरेच जणांनी बघितलेलंच असेल की आपण बहुतेक वेळेला कल्याणक घृतम किंवा कदंब तेल किंवा ब्राह्मी तेल ह्या गोष्टी मूर्ध तैल म्हणून देत असतो माथ्यावरती घालणं. मग या मूर्ध तेलामध्ये शिरोबस्तीचा किंवा शिरोधारेचा सुद्धा संबंध येतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता सेक अभ्यंग पिचू इवन बस्ती आणि बस्तीपेक्षा सुद्धा मूर्ध तेल का महत्वाचं ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. अभ्यंग सर्वांगाला आपण करणारे, सर्वांगाच्या ठिकाणी काय आहे तर त्वचा आहे की जे स्पर्शनेंद्रिय आहे, वाताचा अधिष्ठान आहे, म्हणून अभ्यंग महत्वाचा आहेच आहे. अभ्यंगाच्या नंतर जे आहे ना महत्वाचं, त्याच्यानंतर सेक आले म्हणजे परिषेक, संपूर्ण अंगाला परिषेक करणं ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तिथूनही सार्वदेहिक वायूचं शमन होणार आहे. त्याच्यानंतर पिचू म्हटलेला आहे. आता इथे पिचू म्हणत असताना दोन पद्धतीचा पिचू लक्षात घ्यायला पाहिजे. एक तर तो पिचू जो आहे ना तर तो गुदपिचू या पद्धतीने जास्ती प्रमाणात ठेवला जातो. लहान मुलं असतील तर त्यांच्यामध्ये विशेष करून शिरोपिचू अशा पद्धतीने ठेवला जातो. स्त्रियांच्या ठिकाणी योनी पिचू अशा पद्धतीने ठेवला जातो. पिचू म्हणजे एखादा गोळा किंवा एखादा कापूस एखाद्या घृतामध्ये, तेलामध्ये किंवा स्नेहामध्ये घालून तो त्या ठिकाणी ठेवणं याला आपण पिचू म्हणणार. मग अभ्यंगापेक्षा पिचू का चांगला, तर अभ्यंगापेक्षा पिचू चांगला असण्याचं कारण असं की तिथे उपस्नेह न्यायाने तो हळूहळू करत सतत पोषण करतोय, ज्याला आपण आजकाल स्लो रिलीजिंग टॅबलेट्स म्हणतो ना तशा पद्धतीचं काम पिचूचं होतं. अभ्यंग एकदा लावल्यानंतर ऍब्सॉर्ब होणारच आहे नाही असं नाही, परंतु इकडे तिकडे लागणं आणि त्याच्यातनं ते कमी होणं ह्या गोष्टी होतात. तसं पिचूचं होत नाही. पिचू ठेवल्यानंतर तो हळूहळू झिरपत काम करतो उपस्नेह न्यायाने आणि म्हणून पिचू त्याच्यापेक्षा महत्वाचा. त्याच्यानंतर जो आलेला आहे त्याच्यापेक्षा उत्तम जो किंवा बहुगुणी जो तो म्हणजे बस्ती. आता बस्ती ज्या वेळेला आपण म्हणतो ना तर त्यावेळेला हे बस्ती जे आहेत तर ते बस्ती निरुह अनुवासन यापैकी सस्नेह निरुह किंवा अनुवासन ह्या पद्धतीचे सांगितलेले आहेत, कारण स्नेहनाच्या बद्दल आपण बोलतोय म्हणून. आणि त्याच्यानंतर त्याही पेक्षा बहुगुणी जे आहे ना ते म्हणजे मूर्ध तेल. आता हे मूर्ध तेल म्हणत असताना मग त्याच्यामध्ये शिरोपिचू आहे किंवा शिरोबस्ती आहे किंवा शिरोधारा आहे किंवा नुसतंच माथ्यावर तेल घालणं या गोष्टी आहेत. असं का महत्वाचं असेल बरं हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. याचं कारण असं आहे की
वाताचं स्थान सर्व शरीर किंवा स्पर्शनेंद्रिय हे जरी असलं तरी उत्तमांग ज्याला आपण म्हणतो ना ते शिर आहे. बरोबर, षडंग शरीरामध्ये शिर जे आहे तर त्याला उत्तमांग असं म्हटलं. मग ते उत्तमांग का आहे? तर 108 जी काही सगळी मर्म आहेत तर त्यापैकी 37 मर्म जी आहेत ना ती शिराच्या ठिकाणी उपस्थित आहे. मग जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते असं म्हटलंय ना त्याप्रमाणे जे मूळ आहे म्हणून ऊर्ध्व मूलमाद शाखम अशी सुद्धा आपल्या शरीराची अश्वत्थाशी तुलना केलेली आहे. मग जर मुळाला पाणी घातलं तर शाखा आणि पल्लव पानं किंवा फुलं फळं ही बहरतात. वरून नुसतं पानांना शिंपडलं पाणी तर बहरत नाही. मग मूळ कुठे आहे आपल्या शरीराचं? तर आपल्या शरीराचं मूळ जे आहे ते शिरामध्ये आहे आणि म्हणून शिरामध्ये स्नेहन करणं, अभ्यंग करणं, पिचू ठेवणं किंवा शिरोधारा करणं, शिरोबस्ती करणं ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच बहुगुणम विद्यात उत्तरोत्तरम असं आलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सिंही मूलम तिला कृष्णा दार्वित्वक निस्तुषा यवाहा दर्भमूल हिमोशीर शिशिर मिशी तंडुलाहा नाही हे झालेलं मूर्ध तैलम बहुगुणम तद्विद्यात उत्तरोत्तरम. आता अभ्यंगाचे हे सांगतात तत्र अभ्यंग प्रयोक्तव्यो रोक्ष कंडू मलादेशो. आता अभ्यंग कुठे करावं तर प्रयोक्तव्य योजावं कुठे तर अभ्यंग हा प्रयोक्तव्य म्हणजे काय हे करावं अभ्यंग करावं तर कुठे करावं तर रौक्ष कंडू आणि मलादिशू असं म्हटलेलं आहे. वृक्षता असताना कंडू असताना आणि मल असताना. आता मल म्हणजे कुठले तर शरीर मल जे आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की त्वचा हे एक मोठं मलायतन आहे बरोबर आणि म्हणून त्वचेतून बाहेर पडणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचा संबंध जो आहे तो या मलांशी येतो आणि म्हणून त्वचेच्या ठिकाणी मल असताना मग त्याचा संबंध कसा येतो तर सर्वच्या सर्व जे त्वचा विकार आहेत कुष्ठ जे सांगितलेले आहेत तसं असताना अभ्यंग करावं. शरीराला रुक्षता असताना अभ्यंग करावं. शरीरामध्ये त्वचेच्या ठिकाणी कंडू असताना अभ्यंग करावा आणि म्हणून तत्र अभ्यंग हा प्रयोक्तव्य हा रोक्ष कंडू मलादेशो. कुठे कुठे द्यावं तर वृक्षता असताना कंडू असताना आणि मल असताना. आता मल ह्याचा अर्थ काहीतरी बाहेरून लागलंय असं नाही बरं का तर त्वचेच्या ठिकाणचा मल म्हणजे काय आहे त्वचेच्या ठिकाणहून काय काय बाहेर पडलं तर मुख्य म्हणजे स्वेद. मग स्वेदाच्या विकृती असताना सुद्धा अभ्यंग करावा म्हणजेच प्रमेहाच्या पेशांमध्ये सुद्धा आपल्याला अभ्यंग करता येत असतं. शिवाय आणखीन कशामध्ये अभ्यंग करावं तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे त्वचा विकार असताना अभ्यंग करावं. तर त्वचा विकारांमध्ये सुद्धा अभ्यंग महत्वाचा आणि म्हणूनच कुष्ठाची जर आपण चिकित्सा बघितली तर त्या चिकित्सेमध्ये सुद्धा पहिला अभ्यंग सेक वगैरे अशा गोष्टी येत असतात. त्याच्यानंतरचा जो श्लोक आला आहे की अभ्यंगानंतरचं जे सांगतात की काय महत्वाचं आहे अभ्यंग कुठे कुठे करावं तर अभ्यंग हा प्रयोक्तव्य रोक्ष कंडू मलादेशो. त्याच्यानंतर अरुशिका शिरस्तोद दाह पाक व्रणेषुतू परिषेका. मग परिषेक कुठे करावा तर आता हे ना बऱ्याचदा असं असतं की कुठे तोडायचं हे महत्वाचं आहे नंतर परिषेक पिचू केशा शात स्फुटन दोपने हे एकत्र घेतलं जाईल तर तसं नाही. मग अभ्यंग इथे करावं. मग अरुशिका शिरस्तोद दाह पाक व्रणेषुतू परिषेका हा कॉमा ओके. आता हा परिषेक कुठे कुठे करावा तर अरुशिका असताना परिषेक करावा. शिरस्तोद असताना परिषेक करावा म्हणजे काय तर शिराच्या ठिकाणी टोचल्यासारख्या वेदना असताना परिषेक करावा. दाह असताना परिषेक करावा. पाक असताना परिषेक करावा. व्रणेषुतू पाक हा दाह हा व्रणामध्ये दाह आणि पाक असताना परिषेक करावा. आता हा जो परिषेक आहे ना तर त्याच्यामध्ये तेलाचा परिषेक किंवा काही विशिष्ट काड्यांचा परिषेक असे दोन्ही सुद्धा एक्सपेक्टेड आहेत किंवा त्या दोन्हीचा सुद्धा विचार आपण त्याच्यामध्ये करू शकत असतो. ओके. सो आता अरुशिका म्हणजे काय तर मज्जेच्या दृष्टीच्या लक्षणांमध्ये अरुशिका हे लक्षण आलेलं आहे तुम्हाला आठवत असेल तर. अरुशिकाला मराठीमध्ये आपण खवडे असं म्हणतो म्हणजे काय तर स्किन मध्ये जाड जाड अशा खपल्या येणं आणि विशेष करून माथ्यावरती आणि मग त्या शेड ऑफ होणं तर ह्याला अरुशिका असं म्हटलं जातं की जे मज्जा विकृतीतनं उत्पन्न होतं. आजकाल अरुशिका या भाषेमध्ये किंवा या परिभाषेमध्ये सोरायसिसचे काही टाइप्स आहेत ना ते सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत होऊ शकतात. त्यानंतर शिरस्तोद काय म्हणतो डोक्याच्या ठिकाणी जर टोचल्यासारखं होत असेल तर. आता डोक्याच्या ठिकाणी टोचणं हा जो भाग आहे ना तर तो आपण जर बघितला तर आपल्याला कुठे दिसतो विशेष करून तर त्वचारोगांमध्ये अशी लक्षणं येत असतात
की अजिबात घाम, अस्वेद, अतिस्वेद, पारुष्य, ही जी सगळी लक्षणं येतात ना ती त्याच्यामध्ये येतात. जो शिराच्या ठिकाणी कुठले मोठे जर का व्याधी म्हणजे त्वचेच्या रोगांच्या संदर्भात होणार असेल तर शिरोतोद हे लक्षण दिसतं. तसंच व्रणेषु दाह पाक, व्रणामध्ये दाह किंवा पाक असताना परिषेक करावा. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या बघणं खूप महत्वाचं आहे. मग पिचू कुठे ठेवायचा? पिचू केश शात स्फुटन धूपने नेत्रस्तंभे च. पिचू कुठे कुठे ठेवायचा? केश शात म्हणजे केस गळत असताना पिचू ठेवावा. स्फुटन, केसांमध्ये स्फुटन म्हणजे स्प्लिट हेअर ज्याला आपण म्हणतो तसं असताना पिचू ठेवावा. त्याच्यानंतर केश धूपन असा शब्द आलेला आहे किंवा नुसतं धूपन ज्याला आपण म्हणतो. धूपन म्हणजे काय? तर आता धूपन करताना पिचू ठेवावा असा अर्थ नाही बरं का त्याच्यामध्ये. मग धूपन म्हणजे काय? तर धूर, धूमायन या अर्थाने, म्हणजे अंगाची दाहीलाही होते, अंगातनं धूर आल्यासारखं वाटतोय किंवा नाकातनं, तोंडातनं, डोळ्यातनं वाफा आल्यासारख्या वाटतात, असं जर का असेल ना तर मग तिथे परिषेक करावा आणि व्रणे दुसरी पिचू द्यावा. आणि नेत्रस्तंभेच, नेत्रस्तंभ असताना, आता स्तंभ म्हणजे काय? तर एकाच ठिकाणी थांबून राहत असतील डोळे तर त्याला नेत्रस्तंभ असं म्हणतो आपण, बरोबर. आता नेत्रस्तंभ असं म्हणत असताना ह्याचाच अर्थ काय? तर लेझी आय असताना, म्हणजे एक बघतोय आणि एक हलतोय असं जर असेल तर त्याला लेझी आय असं म्हटलं जातं. किंवा कॉन्व्हर्जंट किंवा डायव्हर्जंट स्क्विंट असेल तर त्याला सुद्धा नेत्रस्तंभ यामध्ये आपण अंतर्भूत करू शकतो. असं असताना पिचू करावा. मग आता हा पिचू आहे तर तो कुठे? तर शिरोपिचू किंवा नेत्रपिचू या दोन्ही पद्धतीने आपल्याला घेता येतो. सो पिचू कुठे कुठे करावा किंवा पिचूनी स्नेह कसा आणि कुठे करावा? तर त्याच्यामध्ये परिषक पिचू केश शात स्फुटन धूपने नेत्रस्तंभेच आणि बस्तिस्तु प्रसुप्ती अर्दित जागरे नासास्य शोषे तिमिरे शिरोरोगेच दारुणे. आता बस्ती कुठे कुठे करावा? तर प्रसुप्ती असताना बस्ती करावा. प्रसुप्ती म्हणजे काय? तर ज्या वेळेला बधिरता असते किंवा सुप्ती असं लक्षण ज्याला म्हटलं जातं तर त्यावेळेला हा पिचू करावा. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा भाग म्हणजे ज्या वेळेला अर्दित असेल तर त्यावेळेला तिथे आपण पिचू करायला हवा. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट महत्वाची, बस्ती करायला हवा सॉरी. त्याच्यानंतर अर्दित असताना आणि जागरे, जागरण असताना, जागरण झाल्यानंतर बस्ती द्यावा. याच्यामध्ये एका लेक्चरमध्ये मी असं सांगितलेलं होतं की जागरण असं आपण जेव्हा जेव्हा म्हणतो ना तर त्यावेळेला आता आपण भारतामध्ये आहे, दिवस आहे तर दिवसा आपण जागे असणार आणि रात्री रात्र झोपायला हवे, बरोबर. पण इथून मी आज निघाले आणि समजा अमेरिकेमध्ये पोहोचले तर इथून निघून मी जेव्हा तिथे जाते तर ह्या रात्रीला तिथे पण रात्रच चालू असते कारण ते मागे आहे साधारण 12 तास. पण तिथून जेव्हा मी इकडे येते ना तर एक दिवस मी 12 तासांनी पुढे येते. मग असं झाल्यानंतर तो लॅग जो असतो ना तो जास्ती बसतो आणि म्हणून जेट लॅग त्याला म्हटलं जातं बऱ्याच वेळेला. आणि मग दिवस आणि रात्रीचा टाइम किंवा बायोलॉजिकल क्लॉक हे ऍडजस्टच होत नाही शरीराला. मग आपण रात्री जागे राहायला लागतो आणि दिवसा झोपायला लागतो असं काहीतरी होत असतं. बरेच ज्या वेळेला ट्रॅव्हल करतात लोकांना तर त्यांच्यामध्ये हे इश्यूज जास्ती दिसतात. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर अशा वेळेला बस्ती द्यायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपण असा बस्ती वापरतो तर त्यावेळेला जेटलॅग खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेज करता येतो असं बऱ्याच पेशंट्समध्ये मी अनुभवलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा जेटलॅग असताना पेशंटला अशा पद्धतीनं बस्ती देऊन बघा, खूपच चांगला परिणाम येतो. जागरे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नासास्य शोषे, नासा आणि हास्य शोष असताना तोंडाला कोरड पडते, तोंड किंवा नाक कोरडं पडतंय असं असताना सुद्धा बस्ती द्यावा. त्याच्यानंतर तिमिर रोगामध्ये बस्ती द्यावा. आता तिमिराचा गृहिणीचा आणि डोळ्यांचा मोठा संबंध असतो आणि म्हणूनच त्यामध्ये गृहिणीवर काम करून हा बस्ती काम करणार, म्हणून तिमिरे बस्ती. त्याच्यानंतर शिरोरोगेच दारुणे, दारुण असे शिरोरोग असताना सुद्धा बस्ती वापरावा. दारुण शिरोरोग म्हणजे काय? तर वेगवेगळे जे शिरोरोग कुठलाही म्हटलं ना, वातज पित्तज शिरोरोग तरी सुद्धा तो दारुण या ह्याच्यामध्येच येतो कारण शिर हे उत्तम अंग आहे म्हणून. तर असं सगळं असताना बस्ती वापरायला पाहिजे. शिरोरोग असताना आपण बऱ्याच वेळेला लेप वापरतो, नसे वापरतो कारण नासा ही शिरोसोद्वारम म्हणून. परंतु बस्तीचा सुद्धा विचार तो महत्वाचा आहे हे ह्या श्लोकामधून आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतरचा जो श्लोक आहे, विधिस्तस्य निषण्णस्य पीठे जानुसमे मृदौ शुद्धाक्त स्विन्न देहस्य दिनांते गव्यमाहिषम् द्वादशांगुल विस्तीर्ण चर्मपट्टं शिरसमम् आकर्ण बंधनं स्थानं ललाटे वस्त्रवेष्टिते चैल चैलवेणिकया बध्वा च एलवेणिकया बध्वा माशकल्केन लेपयेत् ततो यथा व्याधी श्रुतं स्नेहं कोष्ठं निषेचयेत्.
आता हे शिरो बस्तीचा पूर्ण क्रम सांगतात की कसा कसा बस्ती करायचा आहे. तर त्याच्यामध्ये कसं करायचं आहे, तर विधी ही तस्य तस्य नामस्य बस्तीस्य, बस्तीस्य असं नाही होत, बस्तीचा. तर ह्या शिरोबस्तीचा विधी असा आहे, निषण्णस्य पीठे जानुसमे मृदौ. निषण्णस्य म्हणजे काय, तर पीठे जानुसमे, जानु म्हणजे गुडघा, गुडघ्याच्या समान पीठावरती म्हणजे जानु तुल्यासन ज्याला आपण म्हणतो, किंवा गुडघ्या एवढ्या उंचीवरती बसायला पाहिजे. कसं, तर मृदू, मृदू असताना म्हणजे ते जे आसन आहे ते मृदू असायला पाहिजे. आणि निषण्णस्य याचा अर्थ असा की स्नेहस्वेदन करून, सन्न या अर्थाने. ओके. मग शुद्धात स्विन्न देहस्य, शुद्ध केलेला असा किंवा आक्त आणि स्विन्न देहस्य, आक्त म्हणजे स्नेहाने अभ्यक्त केलेला या अर्थाने, स्विन्न म्हणजे स्वेदन, म्हणजे आधी स्नेहन द्यायचं, मग स्वेदन द्यायचं, मग त्याला जानुपीठासनावरती बसवायचं. दिनांते गव्य माहिषम. आता हे कधी करायचं, तर दिनांते म्हणजे दिवस संपत असताना, सर्वसाधारणतः संध्याकाळच्या वेळेला करावा. आणि मग गव्य माहिषम द्वादशांगुल विस्तीर्णम चर्मपट्टम शिरसमम म्हणजे काय, तर गव्य 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 म्हणजे गाईचं किंवा माहिषाचं, चर्मपट्ट म्हणजे गाईचं कातडं किंवा माहिषाचं कातडं म्हणजे म्हशीचं कातडं, हे किती, तर द्वादशांगुल विस्तीर्ण म्हणजे त्याची लांबी ही 12 अंगुळ असली पाहिजे. म्हणजे शिरोबस्ती आपण ठेवतो ना, तो इथे बांधल्यानंतर वरती तो 12 अंगुळापर्यंत आला पाहिजे. द्वादशांगुल विस्तीर्णम चर्मपट्टम शिरस्समम, शिरस्सम म्हणजे जो काही डोक्याचा परिघ असेल, व्यास असेल, त्याच्यानुसार सर्कम्फरन्स ज्याला आपण म्हणतो ना, तो पूर्ण कसा बांधला जाईल असं ठेवावं. हे कसं बांधावं, तर आकर्ण बंधन स्थानम, आकर्ण कानाच्या लेवलला ते बांधायचं आहे. आणि ललाटे वस्त्रवेष्टिते, ललाटाला पूर्ण म्हणजे हा पूर्ण कुठली लेवलला ते बांधायचं, तर कानाच्या लेवलला हे पूर्ण बांधायचं आणि संपूर्ण गोलाकार पद्धतीनं. आणि मग काय करायचं, तर वस्त्रवेष्टिते, मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या ललाट स्थानाला एक वस्त्र लावायचं आणि त्या वस्त्रावरती हे चर्मपट्ट बांधायचं म्हणजे ते सरकणार नाही. अदरवाईज काय होईल, तर बऱ्याच वेळेला हे चर्मपट्ट सरकण्याची शक्यता असते, ते सरकू नये म्हणून ललाटे वस्त्र वेष्टिते शिरसमम आकर्ण बंधन स्थानम चर्मपट्टम. आणि चैलवेणिकया बधवा, बधवा चैलवेणी म्हणजे काय, तर चांबड्याचं जे काही बांधलेलं आहे की नाही, तर त्याला चैलवेणी म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींची वेणी म्हणजे वेली ज्या असतात, तर त्यांनी ते घट्ट बांधायचं. आणि ते बांधल्यानंतर माश कल्केनं लेपयेत, त्याच्या जो काही संधी असतो त्या ठिकाणी माश म्हणजे उडदाचं पीठ जे आहे, तर त्याने त्याला लेपन करायचं, लिंपन करायचं. म्हणजे काय होईल, तर तो जो काही आपण चर्मपट्ट पूर्ण ठेवलेला आहे तिथनं कुठेही लिकेज होणार नाही. थोडक्यात म्हणजे आताच्या काळात जर का आपण बघितला ना, तर हे गाईचं किंवा म्हशीचं कातडं वापरण्याच्या ऐवजी आजकाल रबरचे शीट्स असतात, ते बऱ्याचदा वापरले जातात आणि त्याचा परिणामही खूप चांगला येतो. आता रबर शीट जे असतात ना, तर ते अख्खे घेऊन ते नुसते गुंडाळून बांधणं याच्यामध्ये लिकेज होतं आणि म्हणून त्या आकारानुसार थोडंसं स्ट्रेचेबल असं जे असतं ना रबर, की जसं आपण हे घालतो स्विमिंग कॅप्स घालतो की ते स्ट्रेच करून एक्झॅक्ट फिटिंग होतं, तर तशा पद्धतीचं 12 अंगुळ लांब असणारं असे सुद्धा आजकाल अवेलेबल असतात. सो ते सुद्धा आपण तिथे वापरू शकतो. मग ते वापरल्यानंतर त्याचा जो काही संधी आहे त्या ठिकाणी मात्र आपल्याला माश म्हणजे उडदाच्या पिठाचं लेपन त्या ठिकाणी करायचं आहे, म्हणजे ते कुठूनही लीक होणार नाही. त्यानंतर आता काय करायचं, तर चैलवेणिकया बधवा माश कल्केनं लेपयेत, इथपर्यंत आपलं झालं. त्याच्यानंतर तो यथाव्याधी श्रुतम स्नेहम पोषणम निषेचयेत, यथाव्याधी श्रुतम स्नेहम पोषणम निषेचयेत. मुख्य वर्ड कुठला याच्यातला, तर निषेचयेत म्हणजे त्याच्यामध्ये घालावं. यथाव्याधी व्याधीनुसार काय करावं, श्रुत स्नेह आणि पोषण हे 3 लक्षणं म्हणजे काय, पोषण असणारा असा स्नेह त्याच्यामध्ये घालायचा. म्हणजे काय, तर आता ते सगळं पट्ट बांधलं आपण आणि समजा जो व्याधी आहे त्या व्याधीनुसार ठरवलेलं आपण जे काही स्नेह आहे तो कोमट करून त्या ठिकाणी घालायचा आहे. त्याच्यानंतर ऊर्ध्वम केशभुवो यदंगुलम धारयेच्यतम आ वक्त्र नासिका उत्क्लेदात दशाष्टौ षट चलादिषु. ऊर्ध्वम केशभुवो यावद अंगुलम म्हणजे आता हे किती घालायचं त्याच्यामध्ये, तर केशभुवो यावद असं म्हटलंय, किती, ऊर्ध्वम केशभुवो यावद अंगुलम
केसांची जी भूमी आहे म्हणजे केस जे आहेत त्याच्या वरती ते 1 अंगुळापर्यंत यायला पाहिजे, एवढं त्याच्यामध्ये घालायचं. आणि ते किती काळ धारण करायचं? अंगुलम धारयेच्यतम, कधीपर्यंत? तर आवक्त्र नासिका उत्क्लेदात दश अष्टौ षट चलादिषु, जोपर्यंत वक्त्र नासिका याच्यातून क्लेदाचं श्रवण होत नाही तोपर्यंत ते धारण करायचं. आता हे कितीपर्यंत धारण करायचं? तर बसल्यानंतर बसल्या बसल्या त्या स्नेहामुळं क्लेद शरीरामध्ये वाढेल आणि त्या क्लेदामुळं नासिकेमधनं किंवा वक्त्रामधनं तोंडामधनं स्राव यायला लागतो. तर असा स्राव येईपर्यंत ते धारण करायचं. आणि मग हे किती काळ धारण करायचं असं म्हणत असताना एक म्हटलेलं आहे की दशाष्टौषट चलादिषु मात्रा सहस्त्राणी असं म्हटलेलं आहे. आता हे कितीपर्यंत करायचं आहे? तर दश, अष्ट आणि षट मात्रा, 10 मात्रा, षट मात्रा आणि 10 मात्रा, 8 मात्रा आणि 6 मात्रा असं ते ठेवायचं आहे. आणि मग मात्रा सहस्त्र म्हणजे घेतं तर 10,000 मात्रा, 8,000 मात्रा आणि 6,000 मात्रा एवढा वेळ ठेवायचा. चलादिषु नाम चल, पित्त आणि कफे. चलादी आदी म्हणजे पित्त आणि कफ आले त्याच्यामध्ये. म्हणजे वाताचा एकांतिक वाताचा व्याधी असेल तर 10,000 मात्रा इतका वेळ ते ठेवायचं. एकांतिक पित्ताचा व्याधी असेल किंवा पित्त वाताचा व्याधी असेल तर तिथे 8,000 मात्रा एवढा वेळ ठेवायचा. आणि त्याच्यानंतर जर का कफाचा व्याधी असेल तर 6,000 मात्रा ठेवायचा. मग हे काळ वेगवेगळे का बरं? तर आपल्याला एक म्हणजे लिंगानुसार म्हणजे लक्षणानुसार आणि मानकी म्हणजे मानानुसार असं सांगितलेले आहेत दोन्ही परीक्षा. मग ज्या वेळेला कफाचे आजार असतात त्यावेळेला हा स्राव पटकन येतो. म्हणजे आवक्त्र मुखनासा स्रावात असं जे उत्क्लेदात असं जे म्हटलेलं आहे ना त्याच्यामध्ये की जेव्हा हे कफाचे व्याधी आहेत ना त्यावेळेला हा स्राव लवकर चालू होतो. ज्या वेळेला हे पित्ताचे व्याधी आहेत तर त्याला अधिक थोडासा काळ लागतो. आणि ज्या वेळेला हे वाताचे व्याधी आहेत त्यावेळेला हा काळ खूप जास्त प्रमाणामध्ये लागतो. सो त्यामुळं तितके काळ म्हणजे 10,000 मात्रा, 8,000 मात्रा आणि 6,000 मात्रा एवढ्या मात्रांप्रमाणे त्याचं धारण करावं असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये म्हणत असताना की इतका वेळ धारण केलेला आहे मग त्याची लक्षणं काय तेही सांगितलं. पण त्रास काही नाहीये आणि तरी सुद्धा आपल्याला निरोगी राहण्यासाठी म्हणून जर का हा शिरोबस्ती करायचा आहे कारण हे अभ्यंगाचे प्रकारच सांगतोय ना. मग त्याच्यामध्ये असं कोणाला तरी प्रत्येक वेळेला त्रास आहे म्हणूनच करेल असं नाही. मग त्यांनी किती वेळ करायचा? तर आवक्त्र नासिका उत्क्लेदात दशाष्ट षट चलादिषु मात्रा सहस्त्राणी आणि अरुजे तू एकम स्कंधादी मर्दयेत. अरुजे ज्या वेळेला नाहीये काहीच त्रास, अरुजे तू एकम हे कुठलीच रुजा नाहीये. आता रुजा म्हणत असताना प्रत्येक वेळेला दुखणं असा अर्थ नाहीये त्याचा. मग काय येतं? तर रुजा याचा अर्थ असा आहे की आजार, रोग, पापमा, जरो, व्याधी, विकारो, दुःख, महामयः असे वेगवेगळे त्याचे सांगितले. यक्ष्मातंक गदाबाधा शब्दात पर्याय वाचेनः. मग अरुजा काहीच त्रास नाहीये मला तरी पण मला शिरोधारण करायची असे असतात ना जे पेशंट. मग त्यांच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की ह्या आम्ही नाही करणार वगैरे तर तसं नाही. तर तिथे निरोगी राहण्यासाठी म्हणून कर. त्याला स्वतःला करावीशी वाटते किंवा तेवढ्या स्नेहनाची अपेक्षा आहे असं सुद्धा हे महत्वाच्या गोष्टी आहेत ना हेही लक्षात घ्यायला पाहिजे. मग तसा शिरोबस्ती करत असताना अरुजेतू एकहा 1,000 मात्रापर्यंत करावा. म्हणजे किती मिनिटं हे येतं तर तो तुमचा होमवर्क आहे आता. ओके. सो पुढचा एक श्लोक वाचूयात आणि आज इथे आपण थांबूया. एक मात्रा म्हणजे किती काल हा होमवर्क आहे. ओके. त्याच्यानंतर हा आवक्त्र नासिकोत्क्लेदात दशाष्टौ षट चलादिषु मात्रा सहस्राणि अरुजेतु एकं स्कंधादि मर्दयेत् मुक्त स्नेहस्य परमं सप्ताहं तस्य सेवनं धारयेत् पूर्णं कर्णमूलं विमर्दयन् रुजस्यात् मार्दवं यावत् मात्रा शतम् अवेदने यावत् पर्येति हस्ताग्रं दक्षिणं जानमण्डलं निमेषोन्मेषकालेन समं मात्रातून शाश्वता. आता इथेपर्यंत हे जे आहे तर हे आपण पुढच्या वेळेला घेऊया. आज आपले कुठेपर्यंत करावं हे आपलं बघून झालेलं आहे. सो मात्रा सहस्राणी अरुजेतू एकम इथपर्यंत झालंय. त्याच्या पुढचं स्कंदादी मर्दय त्यानंतर काय काय करावं हे आपण नेक्स्ट आपल्या लेक्चरमध्ये बघूया. तो आज इथेच थांबूया.
आता नेहमीप्रमाणे पुढच्या सोमवार शुक्रवार जे काय असेल त्याप्रमाणे लेक्चर्स होतील. कसं आहे म्हणून थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तीर्थ माझे शिवरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजय होवा वेशी, हेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.